कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहे। आज आम्ही तुमचा पेहराव हा पाहतोय, धर्माचंही काम या ठिकाणी, राजकारणाचंही काम आणि सोबतही आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंही काम कसं करताय मॅनेज? नाही, खरं आज शुक्रवार आहे, शुक्रवारसाठी मी नमाजला गेलो होतो। आता नमाज पढून आलो। आता इथं जे काही कामकाज आहे त्या आपल्या विधान भवन मधला आजचा शेवटचा दिवस आहे, त्या कामकाजासाठी इथे आलो। दोन्ही काम बरोबर करतो, ते भी करतो, हे भी करतो आणि बाकीच्या धर्माचाही सर्वांचा आदर करतो। पण आज शुक्रवार आहे, एकीकडे तुम्ही नमाज अदा केली, दुसरीकडे इथे राडा झाला। शिवसेनेचे दोन नेते आपसात भिडले, महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांची बाचाबाची झाली। रस्त्याच्या कामावरून बाचाबाची झाली। महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघातलं काम होतं, दादा भुसे उद्धट बोलले असा आरोप केलाय महेंद्र थोरवेंनी। दोन नेते लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने जर भिडत असतील याला काय म्हणावं? नाही, मला असं वाटतं की दादा भुसे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि कदाचित थोडाफार बोलण्यामध्ये काही असेल तर शेवटी दोघंही एकच पक्षाचे, एकच गटाचे, एकच आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारे आहे आणि याच्याबद्दल जे आहे खरं म्हणजे त्यांना जे काही बोलायचं आहे दोघांनाही ते सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बरोबर बोलतील। नक्कीच, पण याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात असं बोललं जात आहे, त्यामुळे आता दोन्ही नेत्यांना समज दिली जाईल? नाही, मला वाटतं याच्याबद्दल आपण मुख्यमंत्री महोदयालाच विचारलं तर चांगलं होईल। शेवटी आमच्या सर्वांचे हाती एक आयतं कोलीत लागलंय, ते म्हणतात की माफी मागायला पाहिजे, गुंडगिरी करते सरकार, बाहेर पण गुंडगिरी करते, अधिवेशनातही गुंडगिरी करते, नेते आपसात भिडायला लागले तर जनतेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित करते। नाही, मला असं वाटतं की शेवटी कधी कधी एखाद्या घरामध्ये एक परिवारामध्ये ही सख्खे भाऊ असले त्यांच्यामध्ये बी थोडाफार हे राजकारण आहे, राजकारणामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे गेला असतो जातो, पण त्याच्याबद्दल निश्चित मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय पण दादा भुसे हे ज्येष्ठ नेते आणि त्याचा सर्वांनी सन्मान करायला पाहिजे, त्यांनी दुसऱ्या आमदाराचा सन्मान करायला। उद्धट बोलतात असा आरोप केलाय, तुम्हालाही तसा अनुभव आलाय का आजपर्यंत? मला कधीही अनुभव आला नाही। मी ज्या वेळेस कोणतीही चर्चा करायला दादा भुसे साहेबांकडे गेलो असेल तर मला त्यांनी सन्मानाने वागणूक दिली। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।